रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळेलाही फटका. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर समुद्राच्या लाटांचं पाणी, समुद्राच्या लाटा गेटपर्यंत आल्याचे व्हिडिओ व्हायरल. वसई विरारमध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ, सखल भागात पाणी साचायला सुरुवात. पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्र रूप, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्यांचं मोठं नुकसान. समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात. अकोल्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, झरंडीसह अनेक गावात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध, मोजणी दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. शक्तीपीठ महामार्गाला कौंडण्यपूरशी जोडण्याचा प्रयत्न, लवकरच मंत्रालयात बैठक घेणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. सांगली शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, तर शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पासंदर्भात बैठक, भिवंडी मेट्रो 5 प्रकल्पात मोठा निर्णय, भूमिगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल रिंग रोडसाठी मंजुरी. वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला, वर्गातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्लास्टर कोसळले, स्लॅब कोसळल्यानं एक विद्यार्थी गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.